पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील कराडे हद्दीतील एका केमिकल कंपनीला आज अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले। आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी कंपनीतील लाखो रुपयांच्या रासायनिक साहित्याचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ही वर्षभरातील या परिसरातील दुसरी आग लागण्याची घटना असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। आग लागल्याची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे पीआय संजय बांगर, रसायनी अग्निशमन दलासह परिसरातील एमआयडीसी आणि आसपासच्या भागातील अग्निशमन दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। आगीमुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे। पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरात लहान मोठे 100हून अधिक कारखाने आणि गोदामे कार्यरत आहेत। या औद्योगिक क्षेत्रात रासायनिक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आगीचा धोका नेहमीच असतो। जाणकारांच्या मते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथे अधिक काटेकोर उपाययोजना करणं गरजेचं आहे। अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, नियमित तपासणी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अशा बाबींवर तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक उद्योजक आणि नागरिक करत आहेत। गेल्या वर्षभरात या परिसरात आग लागण्याची ही दुसरी मोठी घटना आहे, ज्यामुळे एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।